कॉलगर्ल सर्व्हिस म्हणजे काय? मोठ्या शहरात तिची वाढ का होत आहे? या मागचं वास्तव, मानसशास्त्र, अर्थव्यवस्था, त्याचे परिणाम आणि बरंच काही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो. शहराच्या चमकदार दिव्यांच्या प्रकाशात एक वेगळंच जग लपलेलं असतं, जे आपण रोज पाहतो पण जाणून घेत नाही, जे अस्तित्वात आहे पण मान्य केलं जात नाही. आज आपण त्या लपलेल्या जगाबद्दल बोलणार आहोत. एक असा विषय जो अस्वस्थ करणारा आहे पण वास्तव आहे, आणि तो म्हणजे कॉल गर्ल सर्व्हिस म्हणजे काय आणि मोठ्या शहरांमध्ये तिची वाढ का होत आहे. हा विषय फक्त कुतूहलासाठी नाही, हा विषय आहे समाजाच्या बदलत्या रचनेचा, मानवी गरजांचा, एकटेपणाचा, पैशाच्या प्रभावाचा आणि आधुनिक जीवनशैलीच्या परिणामांचा. आणि म्हणूनच आज आपण या विषयाकडे सनसनाटी दृष्टीने नाही तर माहितीपूर्ण संशोधनावर आधारित आणि मानवी दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सर्वप्रथम एक साधा प्रश्न समजून घेऊया. कॉल गर्ल सर्व्हिस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे सहवास आणि शारीरिक जवळीक यासाठी पैसे दिले जातात, आणि हे संपर्क फोन, एजन्सी, ऑनलाईन माध्यमे किंवा गुप्त नेटवर्कद्वारे साधले जातात. पण ही फक्त वरवरची व्याख्या आहे, कारण यामागे अनेक स्तर आहेत. काही जणी स्वतःच्या इच्छेने या क्षेत्रात येतात, काही जणी आर्थिक अडचणींमुळे येतात, आणि काही वेळा जबरदस्ती, फसवणूक किंवा मानवी तस्करीमुळे देखील लोक या व्यवस्थेत अडकतात. त्यामुळे हा विषय केवळ एका सेवेपुरता मर्यादित नसून एक गुंतागुंतीची सामाजिक व्यवस्था आहे. आता आपण समजून घेऊया की ही गोष्ट मोठ्या शहरांमध्येच जास्त का वाढते. कारण शहर म्हणजे फक्त इमारतींचा समूह नसतो, तर तो एक जीवनशैली असतो, एक मानसिकता असते, आणि त्यात काही गोष्टी नैसर्गिकपणे असतात, जसं की वेग, स्पर्धा, एकटेपण आणि ओळख न उघड होण्याची सोय. आणि ह्याच गोष्टी या प्रकारच्या व्यवस्थेच्या वाढीस कारणीभूत ठरतात. मोठ्या शहरांमध्ये लोक हजारोंमध्ये राहतात पण आतून एकटे असतात, कारण नातेसंबंध वरवरचे होतात, संबंध व्यवहारावर आधारित असतात आणि भावनिक जुळवाजुळव कमी होते. एकटेपणा हा आजच्या शहरी जीवनातला सर्वात मोठा न बोलला जाणारा प्रश्न बनला आहे. आणि जेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या रिकामा होतो तेव्हा तो काहीतरी शोधतो जे त्याला तात्पुरतं समाधान देईल, कधी कामात, कधी मनोरंजनात, आणि काही वेळा अशा सेवांमध्ये. दुसरं कारण म्हणजे वेगवान जीवन आणि मंदावलेली भावना. आजचा माणूस खूप व्यस्त आहे. करिअर, पैसा, यश या सगळ्यांच्या मागे धावताना त्याच्याकडे नात्यांसाठी वेळ नाही, संयम नाही, प्रयत्न करण्याची तयारी नाही. आणि जेव्हा प्रयत्न कमी होतात तेव्हा शॉर्टकट्स वाढतात, आणि जवळीक देखील शॉर्टकटमध्ये बदलते, जिथे भावना कमी आणि व्यवहार जास्त असतो. तिसरं कारण म्हणजे तात्काळ समाधानाची सवय. आजची पिढी प्रतीक्षा करायला तयार नाही, सगळं तात्काळ हवं असतं, आणि ही सवय नातेसंबंधामध्येही दिसते. बांधिलकी नको, जबाबदारी नको, फक्त अनुभव हवा, आणि हीच मानसिकता या व्यवस्थेला चालना देते. चौथं कारण म्हणजे पैसा आणि आर्थिक विषमता. मोठ्या शहरांमध्ये संपत्ती मोठ्या प्रमाणावर असते, पण ती समान पद्धतीने वाटलेली नसते. काही लोक खूप श्रीमंत असतात तर काही लोक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असतात. आणि जेव्हा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा काही लोक पर्यायी मार्ग निवडतात, आणि तो मार्ग नेहमीच सुरक्षित आणि योग्य असेल असं नाही, आणि ती एक कठोर वास्तवता आहे. पाचवं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अभाव. पूर्वी या गोष्टी लपलेल्या असायच्या, आता आज तंत्रज्ञानामुळे संपर्क साधणं सोपं झालं आहे. डेटिंग ॲप्स, वेबसाईट, एन्क्रिप्टेड संदेश व्यवस्था, सामाजिक माध्यमं यामुळे ओळख न उघड करता संपर्क साधता येतो, आणि जे सहज उपलब्ध होतं ते वाढतं. आता आपण या सगळ्या मागचं मानसशास्त्र जाणून घेऊया, कारण प्रत्येक व्यवस्थेच्या मागे मानवी मन असतं, आणि इथे दोन बाजू आहेत, सेवा देणारे आणि सेवा घेणारे. सेवा देणाऱ्या व्यक्तीशी वास्तविकता अनेकदा गुंतागुंतीची असते. काही जणी स्वतःच्या निवडीने या क्षेत्रात येतात कारण त्यांना आर्थिक स्वावलंबन हवं असतं, जलद उत्पन्न हवं असतं, आणि त्यांना पारंपरिक नोकरीत रस नसतो. पण अनेक वेळा परिस्थिती वेगळी असते. काही जणी गरिबी, शिक्षणाचा अभाव, कुटुंबाचा दबाव, अत्याचार, फसवणूक आणि मानवी तस्करी यामुळे या क्षेत्रात ढकलल्या जातात, आणि ही बाजू अत्यंत वेदनादायक आहे. सेवा घेणाऱ्यांची मानसिकता देखील समजून घेणं गरजेचं आहे, कारण हे केवळ शारीरिक गरजेपुरतं मर्यादित नसतं. अनेक वेळा भावनिक पोकळी, एकटेपणा, नात्यातले तणाव, नकाराची भावना, उत्सुकता आणि नियंत्रणाची इच्छा यामुळे लोक अशा सेवांकडे वळतात. आता आपण या गोष्टीचे परिणाम पाहूया, कारण प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि इथे ते अनेक स्तरांवर दिसतात.
पहिला परिणाम म्हणजे मानसिक आरोग्यावर परिणाम. अशा व्यवहारावर आधारित नात्यांमुळे भावनिक गुंतागुंत, रिकामेपणा, अपराधीपणा, ताण आणि अवलंबित्व निर्माण होऊ शकतं. कारण तात्पुरतं समाधान मिळतं पण दीर्घकालीन समाधान मिळत नाही. दुसरा परिणाम म्हणजे सामाजिक परिणाम. विश्वास कमी होतो, नातेसंबंध कमकुवत होतात, कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होतो आणि समाजात भावनिक तुटकपणा वाढतो. तिसरा परिणाम म्हणजे शारीरिक आरोग्याशी संबंधित धोके. असुरक्षित पद्धती, नियंत्रणाचा अभाव आणि माहितीची कमतरता यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. चौथा परिणाम म्हणजे शोषण आणि गुन्हेगारी. कारण ही व्यवस्था अनेकदा नियंत्रणाबाहेर असते. त्यामुळे मानवी तस्करी, जबरदस्ती, धमकी, हिंसा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. पाचवा परिणाम म्हणजे ओळख हरवण्याची भावना. कारण या क्षेत्रात असलेल्या अनेक व्यक्तींना स्वतःची किंमत कमी वाटू लागते. समाजाच्या कलंकामुळे एकटेपणा वाढतो आणि आत्मसन्मानावर परिणाम होतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, ही वाढ थांबवता येईल का? सरळ उत्तर आहे की पूर्णपणे नाही. कारण ही मानवी गरजा, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक रचनेशी जोडलेली गोष्ट आहे. पण यावर नियंत्रण आणता येऊ शकतं. सर्वात पहिलं म्हणजे जागरूकता. लोकांना या विषयाचं वास्तव समजायला हवं. दुसरं म्हणजे भावनिक शिक्षण. लोकांना निरोगी नातेसंबंध, समाज आणि भावनिक समज विकसित करणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे आर्थिक सहाय्य. ज्यांना मजबुरी आहे त्यांना पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे मानसिक आरोग्य सहाय्य. एकटेपणा आणि तणाव कमी करण्यासाठी योग्य व्यवस्था असणं आवश्यक आहे. आणि पाचवं म्हणजे मजबूत कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. शोषण थांबवण्यासाठी प्रभावी व्यवस्था असणे गरजेचं आहे. शेवटी हा विषय फक्त एका सेवेपुरता मर्यादित नाही. हा विषय आहे समाजाच्या दिशेचा, आपल्या मानसिकतेचा, आपल्या मूल्यांचा आणि आपल्या नातेसंबंधाचा. कारण जेव्हा समाज बदलतो तेव्हा अशा गोष्टी नैसर्गिकपणे वाढतात. जीवनात काही गोष्टी बाहेरून खूप आकर्षक दिसतात पण आतून त्या रिकाम्या असतात. आणि काही गोष्टी कठीण असतात पण त्या खऱ्या असतात. त्यामुळे निर्णय घेताना केवळ बाह्य आकर्षण पाहू नका, त्यामागचं वास्तव समजून घ्या. लक्षात ठेवा, तात्पुरतं समाधान कधीच कायमस्वरूपी आनंद देत नाही आणि जे दिसतं ते नेहमी पूर्ण सत्य नसतं. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःचं आणि समाजाचं भलं लक्षात ठेवा. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोललो तो फक्त विषय व्यवस्थेचा नव्हता, तो आपल्या समाजाचा आरसा होता. कारण शहरे बदलत आहेत, जीवनशैली बदलत आहे, पण या बदलांच्या वेगात माणूस कुठेतरी हरवत चाललाय का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण काही गोष्टी बाहेरून खूप आकर्षक दिसतात पण त्यामागे एक वेगळंच वास्तव दडलेलं असतं. आणि म्हणूनच जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तुमच्या काही शंका दूर करत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी या विषयाचं खरं वास्तव समजून घेईल. आणि अशाच प्रकारच्या रिअल जागरूकता वाढवणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूयात अशाच एका विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जागरूक रहा. धन्यवाद.